रेशन कार्ड धारकांसाठी एक खूप मोठी बातमी आहे. 1 एप्रिल 2026 पासून रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. मग या बदलांसाठी आपण तयार आहोत का? चला, याबद्दलची सगळी माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया. आज आपण 5 महत्त्वाच्या गोष्टींवर बोलणार आहोत. सगळ्यात आधी रेशन कार्डमध्ये नेमके कोणते मोठे बदल होत आहेत? नवीन नियमानुसार आता अपात्र कोण ठरेल? केवायसी करण्याची शेवटची तारीख काय आहे? सरकार हे नवीन नियम का आणत आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, नियम नाही पाळले तर काय कारवाई होऊ शकते? चला तर मग थेट पहिल्या मुद्द्यावर येऊया. सरकार रेशन कार्डच्या संपूर्ण प्रणालीमध्ये मोठे बदल करत आहे आणि हे नवीन नियम पूर्वीपेक्षा खूप जास्त कडक असणार आहेत, खास करून पडताळणीच्या बाबतीत. ही टाईमलाईन नीट समजून घ्या. सध्या जे नियम आहेत ते लागू आहेतच, पण 31 मार्च 2026 ही ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे. आणि त्यानंतर बरोबर दुसऱ्या दिवसापासून म्हणजे 1 एप्रिल 2026 पासून पात्रतेचे पूर्णपणे नवीन नियम लागू होतील. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की या नवीन बदलांमुळे नक्की अपात्र कोण ठरणार आहे? कारण सरकारने काही असे विशिष्ट निकष ठरवले आहेत ज्यामुळे सध्या रेशनचा लाभ घेणारे अनेक जण या योजनेतून बाहेर होऊ शकतात. तर हे नवीन निकष नेमके आहेत तरी काय? बघा, ग्रामीण आणि शहरी भागांसाठी वेगवेगळे नियम आहेत. ग्रामीण भागात ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे ते अपात्र ठरतील आणि शहरी भागात ही मर्यादा 3 लाख रुपये आहे. इतकंच नाही तर शहरी भागात तुमच्याकडे 100 चौरस मीटरपेक्षा मोठा प्लॉट, फ्लॅट किंवा घर असेल किंवा 80 चौरस मीटरपेक्षा मोठी व्यावसायिक जागा असेल तरीही तुम्ही अपात्र ठराल. आणि गोष्ट इथे संपत नाही. याशिवाय काही गोष्टी आहेत, जसं की तुमच्या कुटुंबातला कोणताही सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल किंवा तुमच्या कुटुंबाकडे 4 चाकी गाडी असेल, घरात एसी असेल किंवा 5 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेचा जनरेटर असेल, यापैकी काहीही असेल तर असं कुटुंब रेशन योजनेसाठी अपात्र मानलं जाईल. आता वळूया पुढच्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे केवायसी. सरकारने आता सर्व रेशन कार्ड धारकांसाठी केवायसी अपडेट करणं बंधनकारक केलं आहे. आणि हो, यासाठी एक शेवटची तारीखही ठरवून दिली आहे. ही तारीख पुन्हा एकदा लक्षात ठेवा आणि कुठेतरी नोंदवून ठेवा. 31 मार्च 2026 ही ई-केवायसी पूर्ण करण्याची शेवटची संधी असेल. या तारखेत कोणतीही वाढ होण्याची शक्यता नाही. आणि समजा या तारखेपर्यंत केवायसी पूर्ण झालंच नाही तर काय होईल? सरळ आहे, जोपर्यंत तुम्ही केवायसीची प्रक्रिया पूर्ण करत नाही तोपर्यंत तुमचा रेशन पुरवठा तात्पुरता थांबवला जाईल. त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण करणं खूप गरजेचं आहे. अनेकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की सरकार अचानक इतके कडक नियम का आणत आहे? या सगळ्यामागे सरकारचा नेमका विचार काय आहे हेही आपण समजून घेऊया. या सगळ्या बदलांच्या मुळाशी आहे अपात्र लाभार्थी ही समस्या. आता अपात्र लाभार्थी म्हणजे नेमकं कोण? तर अशा व्यक्ती किंवा कुटुंब जे खरं तर सरकारी निकषांप्रमाणे गरजू नाहीत पण तरीही सरकारी रेशन योजनेचा फायदा घेत आहेत. सरकारच्या असं लक्षात आलंय की अनेक श्रीमंत किंवा सदन लोक ज्यांना रेशनची काहीच गरज नाहीये ते या योजनेचा गैरवापर करत आहेत. इतकंच नाही तर काही ठिकाणी बांगलादेशी नागरिकांसारख्या लोकांनीही बनावट कागदपत्रांच्या आधारे रेशन कार्ड मिळवली आहेत. अनेक लोक आपली खरी आर्थिक परिस्थिती लपवून हा लाभ घेत आहेत. म्हणूनच या सगळ्याची आता एका बाहेरच्या एजन्सीकडून चौकशी केली जाणार आहे. आता पाहूया त्या लोकांचं काय होणार जी अपात्र आहेत पण तरीही नवीन नियमांचं पालन करणार नाहीत. एक गोष्ट लक्षात घ्या, खोटी माहिती देणं आता खूप महागात पडू शकतं. जे लोक अपात्र आहेत त्यांच्यासमोर सरकारने 2 पर्याय ठेवले आहेत. पहिला पर्याय आहे गिव्ह इट अप, म्हणजेच स्वैच्छिक त्याग. याचा अर्थ तुम्ही स्वतःहून आपलं रेशन कार्ड सरकारकडे जमा करू शकता. असं केल्यास तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. आणि दुसरा मार्ग आहे खोटं बोलून, खोटी माहिती देऊन रेशन घेणं सुरू ठेवणं, जे खूपच जोखमीचं ठरू शकतं. मग प्रश्न उडतो की जर कोणी जाणून बुजून खोटी माहिती देऊन रेशन घेणं सुरूच ठेवलं तर मग त्यांचं नेमकं काय होईल? याचे परिणाम खूप गंभीर आहेत. पहिलं म्हणजे त्यांचं रेशन कार्ड कायमचं रद्द केलं जाईल. दुसरं, त्यांनी आतापर्यंत जेवढं रेशन घेतलं आहे त्याची बाजारभावानुसार जी किंमत होईल ती सगळी त्यांच्याकडून वसूल केली जाईल. आणि तिसरं आणि सगळ्यात गंभीर म्हणजे सरकार अशा लोकांवर कायदेशीर कारवाई सुद्धा करू शकतं. थोडक्यात सांगायचं झालं तर सरकारचा संदेश अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. जे लोक या योजनेसाठी पात्र नाहीत त्यांनी स्वतःहून आपलं कार्ड परत करावं, नाहीतर गंभीर परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेवावी. त्यामुळे या बदलांबद्दल जागरूक राहणं आणि नियमांचं पालन करणं हे सगळ्यांच्या हिताचं आहे. व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.